मनमाडला मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते बळीराजा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन। शेतीला नवतंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादनात वाढ। मंत्री छगन भुजबळ। मनमाड बाजार समितीने आयोजित केलेल्या बळीराजा कृषी प्रदर्शनाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ, बाजार समितीचे सभापती दीपक बोगड, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, गणेश धात्रक, कैलास भाबड यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कृषी प्रदर्शनाची पाहणी करताना छगन भुजबळ यांनी ट्रॅक्टरवर बसून माहिती घेतली। आता सगळ्या गोष्टी मोबाईलवर उपलब्ध होत असून या माध्यमातून अद्ययावत कृषी तंत्रज्ञान आत्मसात करावे। शासनाच्या योजनांची माहिती व लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असेही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले। आवाज एन न्यूज मराठी, मनमाड। मोठ्या प्रमाणात आपण बॉयलर इतर सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी सभामंडपात मला असं सांगण्यात आलं की 1600 रुपये काहीतरी कांद्याचे भाव थोडेसे वाढले, 100-200, परंतु तो जेवढी निर्यात त्यांनी 54,000 टनाचे जे त्यांनी कबूल केलेली आहे किंवा मान्य केले, मला असं वाटतं निदान 2 लाख टन निदान कमीत कमी ते जर केले तर कांद्याचे भाव थोडेफार आणखीन वाढतील आणि दिलासा मिळेल। सुरू केले आजपासून रस्ता रोको आणि आंदोलन सुरू केले। तुम्ही वारंवार सांगताय का मागणी मान्य झालेली आहे, तरी आंदोलन का? मात्र पुन्हा आंदोलन सुरूच आहे। मला काही कल्पना नाही आहे, कारण आज काय ठरलं ते, परंतु वर्तमानपत्रात जे काय मी वाचलं होतं काहीतरी हायकोर्टामध्ये त्या संदर्भात चर्चा झाली आणि जरांगीने जे आहे काही वेगळ्या प्रकारे शांततेनं आंदोलन करण्याचं ठरवलं। टीव्ही बंद करायला वर्तमानपत्रात ऐकलं, टीव्ही बंद करायला त्यांनी रस्ता रोको करू नका, धरणे आंदोलन करा, म्हणजे परीक्षा सुरू आहे। मात्र आज येवल्यात रस्ता रोको झालेला आहे, नांदगावला सुरू आहे आणि नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी रस्ता रोको केला जात आहे। काय म्हणाल? मला काही कल्पना नाही पुढे रस्ता रोको झाला नाशिक जिल्ह्यामध्ये, याच्या मला तरी अजून तरी काही कल्पना नाही आहे की कुठे झालं आणि आता कदाचित झालं असेल तर त्यांना जरांगेचे जे नवीन जे आदेश मिळाले नसतील त्यांची भेट घेत आहे। मला माझी सुद्धा त्यांनी 4 वेळा भेट घेतली नागपूरला, आणि आता ते काय ते वाडेकर का काय ते जे सांगतायत त्याची दगडफेक पोलिसांवर झाली आंतरवली सराटेला, त्यावेळेला राजेश टोपेंनी सांगून किरण तराट का काही नाव आहे त्यांच्या घरी मिटिंग झाली आणि हा दगडफेकीचा कार्यक्रम आखण्यात आला, असं ते तिथले वाळेकर का काय नाव आहेत ना ते बोललेले आहेत। आता हे सगळं सगळ्यांना माहिती आहे, मग मर्दासारखे माझं म्हणणं की उभे राहा। मग गृह खातं का दखल घेतली याची? एवढा पुरावा किंवा एवढे साक्ष? आता असं आहे ना की आता गृह खातं जे आहे योग्य वेळेला त्याची दखल निश्चितपणे घेतं, ताबडतोब एखादी काहीतरी कारवाई करून आणखीन भडका उडू नये त्या आंदोलनाचा, यासाठी ते थोडं काळजीपूर्वक पावलं टाकत असतात। या सगळ्यात मला काही खास त्याचा बदल होईल असं वाटत नाही। एक तर फार जे अगदी खेड्यापाड्यामध्ये आणि ज्यांच्या मनामध्ये घड्याळ एकदम फिट बसलेला आहे त्या अशा अनेक 5-10% तरी ही मतं जे आहे त्यांना काही जरी वाटलं, म्हणजे अगदी ते त्यांना वाटलं पवारसाहेबांना मतं द्या, तशी सुद्धा ती जी आहे ती मतं घड्याळाला येते। आणि दुसरं म्हणजे काय की शेवटी जे आहे ही निवडणूक लोकसभेची आहे आणि लोकसभेमध्ये कुणाला पाठवायचं, कोण चांगलं सरकार करू शकतं, कोण सरकार चांगलं चालवू शकतं, या सगळ्याचा विचार करूनच लोक जे मतदान करत असतात। मला असं वाटतं की लोकसभेचं मतदान, विधानसभेचं मतदान, महानगरपालिकेचं मतदान, जिल्हा परिषद मतदान याच्यामध्ये खूप फरक पडत जातो। लोक जरा बरेचसे जे आहे आता हळूहळू
या लोकशाहीमध्ये त्यांना कळायला लागलं की कोणाला कुठे बसवावं, कोणाला कुठे बसवावं, कोण कुठे चालू शकतं, राज्य चालू शकतं, सरकार चालू शकतं, भारत सरकार, जिल्हा परिषद चालू शकतं, किंवा हे बाजार समिती कोण चांगलं चालू शकतं, याचा सगळा विचार करून लोक जे आहेत मतदान करतात. मी ते सगळं पाहिलं. मी ते एक तर जे आहे 2-3 गोष्टी मला वाटतं विनोद शेलार यांनी या संदर्भात मोठा खुलासा केलेला आहे. एक तर त्या गावामध्ये काही जाण्याचा कार्यक्रम पंकजचा नव्हता, त्या रस्त्याने जाणार होता असं मला त्यांना सांगण्यात आलं. परंतु त्यांनी जे आहे त्या ठिकाणी काही लोक जमले होते. अर्थात ते लोक जे आहेत, मी काल सुद्धा सांगितलं की पाहावं लागेल की ते मराठा आंदोलक म्हणून किती होते आणि स्थानिक राजकारणातून विरोध करणारे किती होते हे जरा पाहावं लागेल. ठीक आहे, परंतु प्रत्येकाला लोकशाहीमध्ये काळे झेंडे दाखवा, सफेद झेंडे दाखवा अधिकार आहे, माझं काय म्हणणं नाही. परंतु ज्यावेळेला हिंसाचारासाठी ज्यावेळेला लोक उतरतात किंवा तशी भाषा केली जाते त्यावेळेला मात्र तो कायद्याचा भंग होतो. त्याच्यामध्ये एक जण कोणतरी बोलतोय की आम्ही म्हणजे भुजबळ कुटुंबियाचे जर कोणी इकडे आले वगैरे तर त्यांचे हातपाय तोडून टाकू. आता हे जे फार आक्षेपार्ह आहे. तुम्हाला जे काही करायचं आहे तुम्ही शांततेच्या मार्गाने करा. मतदानाच्या वेळेला जर पंकज भाऊ जर उभे राहिलेच त्यावेळेला काय करायचं ते करा, परंतु तुम्ही आम्ही आलो तरी तुम्ही हातपाय तोडणार, ही भाषा काही जी आहे बरोबर नाही. आणि मला असं वाटतं की पोलिसांनी जे आहे त्याच्या संदर्भामध्ये बरेचसे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला गेले होते आणि FIR वगैरे नोंदवलेला आहे.